अंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। मी बनवणार आहे आज टेस्टी पावभाजी। त्यासाठी मी घेतलेला आहे हा वाळलेला वाटाणा, रात्रभर पाण्यात भिजवून, हा पांढरा वाटाणा, हिरवा वाटाणा, फ्लावर, शिमला मिरची, कांदा, बटाटा, टोमॅटो, आलं, लसूण, लिंबू, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि बीटरूट। आता मी सगळं साहित्य व्यवस्थित बारीक चिरून घेणार आहे आणि कुकरला उकडणार आहे। तर चला बनवूया आपण स्पेशल पावभाजी। आता आपण हे जे साहित्य आहे ते कुकरमध्ये चांगलं उकडून घ्यायचं आहे। हा वाटाणा रात्रभर व्यवस्थित भिजत घातला होता। एकदा करून बघा, ओल्या वाटाण्यापेक्षा पण ही हिरव्या वाटाण्याची वाळलेल्या रात्रभर पाण्यात भिजवून केलेली भाजी एकदा ट्राय करून बघा तुम्ही पण, खूप छान लागते भाजी। बटाटा, धुतलेला बटाटा, दोन हिरव्या मिरच्या, शिमला मिर्च, आणि मी इकडे असा फ्लावर उकळत ठेवला होता। मीठ घालून कधी फ्लावर धुवून, स्वच्छ धुवून उकळून घ्यायचा थोडासा गरम पाण्यातून। थोडासा फ्लावर घातलेला आहे मी, आणि हे बीटरूट 2 तुकडे, ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं। असं आणि झाकण लावून ह्याला 4-5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या। एकदम पूर्ण शिजून असा एकदम व्यवस्थित त्याचा रगडा झाला पाहिजे। आणि आता आणखी थोडंसं पाणी। आता आपण कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे बारीक गॅसवर। आधी पहिली 1 शिट्टी येऊ द्यायची व्यवस्थित, आणि त्यानंतर बारीक गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्या, म्हणजे आतले पदार्थ व्यवस्थित शिजले जातील। आता आपण पावभाजीच्या चटणीची तयारी करू, मसाल्याची। आपण याला जिऱ्याचा तडका लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये कांदा घातलाय। बटर जळू नये म्हणून मी थोडंसं तेल घातलंय। असं चांगलं भाजून घ्यायचं कांदा व्यवस्थित। इकडे आपला कुकर थंड झालेला आहे, हे पहा। आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत, हे पहा। हे चांगलं आता रगडून घ्यायचं व्यवस्थित। आता इकडे फोडणी बनवून घेऊ, मसाला व्यवस्थित करून घेऊ। बारीक चिरलेला कांदा भाजायला थोडा वेळ लागतो, म्हणून त्याच्यामध्ये नेहमी असं मीठ ॲड करायचं। मिठाने कांदा कसा पटकन भाजतो। आपण पावभाजी बनवणार आहोत, त्याच्यामुळे कांदा काय खूप भाजायचा नाही, काळसर असं व्यवस्थितच भाजायचं। त्याच्यामध्ये घालूया टोमॅटो,
असं भाजून घेऊन मी याची थंड झाल्यावर मिक्सरला ग्रेव्ही बनवून घेणार आहे. आता आपण ही भाजी बनवून घ्यायची आहे. आपण घातलं याच्यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट. गॅस बारीक करायचा. आता आपली फोडणी सुरू असल्यामुळे गॅस एकदम बारीक करायचा आहे. त्याच्यामध्ये मी वाटून घेतलेला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालते. आता याला वेळ नाही लागणार, पटकन बनवायचं असल्यामुळे आपण ते वाटून घेतलं. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही जसं आहे तसं पण कांदा टोमॅटो हे करू शकता. मी आता घातली धना जिरा पावडर, मीठ आणि हा आमचा सगळ्यात बेस्ट असा लाल कोल्हापुरी मसाला, तो मी घालणार आहे असा 3 चमचे. कलर खूप छान येतो. हे पहा, आपला असा मसाला तयार झाला. गॅस बारीकच ठेवायचा, फोडणी जाऊ द्यायची नाही. मी अजून पावभाजी मसाला घातलेला नाही, तरी पण असं वाटतं की पावभाजी मसाल्यासारखाच वास यायला लागला. खूप छान वास यायला लागलेला आहे याचा. आणि हे आपल्या सगळ्या भाज्यांचं मिश्रण हा दाटसर सगळं असं तयार झालं. पावभाजीची ही सगळ्या भाज्या अशा शिजवून व्यवस्थित तयार झाल्या. कलर पण छान आले. आता याला थोडंसं असं तेल सुटू द्यायचं. त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत पावभाजी मसाला. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत असा पावभाजी मसाला. तुम्हाला जाता जाता मला एक टीप द्यावीशी वाटते. जेव्हा आपण असे बाहेरचे पॅकेट आणतो मसाल्याचे, म्हणजे कोणतेही पॅकेट असतील, तर त्याची एक्सपायरी डेट वाचावी. कधी कधी विकणाऱ्यालाही माहीत नसतं आणि घेणाऱ्यालाही माहीत नसतं की ते कधीचं पॅकिंग आहे आणि मग ते किती दिवसांपर्यंत चालणार आहे. त्यामुळं काळजी घ्या. कधीही कोणतंही छोटं मोठं कोणतंही पॅकिंगचं पॅकेट जेव्हा आपण आणतो ना दुकानातून, तेव्हा एक काळजी घ्यायची आवर्जून की त्याची एक्सपायरी डेट, पॅकिंग डेट विथ एक्सपायरी डेट हे नेहमी वाचायचं. मी कधीही वाचल्याशिवाय कुठलीही पॅकेट असं जेवणामध्ये मी वापरत नाही, स्वयंपाकामध्ये मी वापरत नाही. त्याला चांगलं तेल सुटले हे पहा. आणि आपण सगळे पदार्थ व्यवस्थित भाजून घेतलेत. आता आपण हे सगळं हटलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये ओतूया. असं व्यवस्थित ओतून घेऊया. थोडंच जास्त घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी ॲड करायचं. जास्त पातळ नसावी पावभाजी, अगदी ताटातून बाहेर पडेल एवढी. ती व्यवस्थित असावी, चवीला पण छान असावी. हे पहा, कलर इतका सुंदर आला आहे त्याला, खूप छान. घरगुती मसाला असल्यामुळे ते टेस्ट अप्रतिम लागते, चव पण खूप छान लागते.
आपल्याकडे जे काही आपण ही भांडी वापरले ते थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित स्वच्छ थोडंसं पाणी घालून विसळून घेऊन याच्यामध्ये ॲड करायचं. असं बारीक सारी गोष्टी लक्षात ठेवायच्या. उठलं की सगळं असं धरायचं आणि फेकून द्यायचं असं नाही करायचं. तर आता हे त्याच्यात मी थोडंसे ही जी भांडी राहिली हे थोडंसं राहिलं ह्याच्यात सगळ्यात थोडं थोडं पाणी घालून मी व्यवस्थित करून मी याच्यामध्ये ओतणार आहे. आता आपली पावभाजी तयार झालेली आहे. मी त्याच्यासाठी पुन्हा एकदा एवढं बटर घालणार आहे. ते बघा दिसते. हॅपी बर्थडे माय डिअर डॉटर अमृता. तुला तुझ्या जीवनात यश आणि कीर्ती लाभो. या सुपारीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी तुला मान असावा. हा कापसासारखी तुझे आयुष्य उदंड असू दे आणि तुला कीर्ती लाभू दे. कापूस म्हणजे तुम्ही वृद्ध होईपर्यंत तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे. अक्षतासारखं पवित्र तुमचं जीवन असू दे. सोन्याचा आणीसारखा प्रकाश तुमच्या आयुष्यात सदैव राहू द्या. तुम्ही केलेले कार्य इतरांसाठी उपयोगी पडावं असं तुमचं आयुष्य असावं. आणि पुन्हा एकदा दीर्घ आयुष्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुला यश कीर्ती लाभो, वैभव लाभो, निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मैत्रिणींनो, ही तयार झाली आपली पावभाजी. आणि रंजना की रसोईला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की करून खा. टेक केअर. थँक्यू.